त्याला? आई असं काय करतेस? प्रथमचं एक्झाम सेंटर सरू मावशीच्या घरापासून जवळ आहे ना, म्हणून आपण त्याला तिकडे पाठवलंय. जरा करू दे त्याला अभ्यास. एकदा का त्याची एक्झाम संपली, तो फ्री झाला की आपण त्याला इकडे बोलवूया. म्हणजे ऑफकोर्स तो येणारच आहे. तो आला की आपण मस्त महफिल जमवूया आणि मग हिंदी मराठी सगळी गाणी गाऊया. डन? हो हो, चालेल चालेल. हं? ए मी म्हणू का गाणं? हा अभि तू आता म्हणतात सगळे तर म्हणू का मी? बड. एक मिनिट दादा, मी ड्रेस ठेवला तर मग काय थांबा माझ्या. अरे हा थांबा, गाणं तर आठवू दे. असं गा म्हटल्यावर गायला सुचत नाही रे. थांब ते हा आठवला. आता तुझं मुसड आहे आता. त्या तिथे पलीकडे. काय करू मी? यांनी तर रेडिओ लावायचं मनावरच घेतलंय. पटकन जाऊन आईला सांगावं लागेल. आम्ही सगळे जुनी गाणी गातोय आज. सगळ्यांचा मूड ना एकदम छान आहे. आम्ही ठरवलंय जुनी गाणी रेडिओवर ऐकूया म्हणून. तू पण चल ना आमच्या सोबत. चल एकत्र ऐकूया. ह्या काय बोलतायत? अगं चल ना. रेडिओ घेऊन कुठे चाललीस? ती एकटी गाणी ऐकणार होतीस हो ना? काय तू पण एकत्र ऐकूया ना सगळे. चल मज्जा येईल. आण रेडिओ. अगं दे ना. चल आई रेडिओ. चला. तुला मी काय सांगितलं होतं? केव्हापासून चहा मागितला, दे ना. अनु, मी म्हणतोय चांगला माहोल बनलाय. इथे गायक मंडळी बसली आहेत. गळा गरम होण्यासाठी चहा लागतो. चहा आणा. हा तयार आहे. आणते. आता कोण गात आहे? आई तू? रेडिओ कशासाठी आणला आपण? गाणी ऐकायला ना, मग त्याच्यावरच ऐकूया. हो कर साहेब. काकू रेडिओच्या एवढी मागे लागली आहे, म्हणजे काकूनेच मुद्दाम टीव्ही बंद केलाय का? आता 7 वाजले. काउंटडाऊन बिगिन्स. 3, 2. बाबा, तुम्ही तुमच्या खोलीत जाता का? आई तुम्हाला तिथेच चहा आणून देईल. का तुला बघवत नाही का सगळ्यांबरोबर मी खुश आहे ते? आईला तुमच्याशी काहीतरी इम्पॉर्टंट बोलायचंय. प्लीज माझा ऐका, तुम्ही जा. आई शपथ, या बायका म्हणजे ना, या दोघींना ना मी असा आनंदात बसलेलो बघवतच नाही आहे ना. नमस्कार. आपल्या शोच्या सर्व श्रोत्यांना माझा म्हणजेच आरजे मंजिरीचा नमस्कार. तुम्ही ऐकत आहात सुपरहिट रेड FM 93.5.
तर आजचा आपला विषय असणार आहे गृहिणी आणि तिचं करिअर. आणि या खास विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत खास पाहुण्या. तर स्वागत करूया सौ अनुप्रिया अविनाश पाटकर यांचं. लग्नानंतर बायकांच्या आयुष्यात नक्की काय बदलतं, म्हणजे जेणेकरून त्यांना लग्नाआधी महत्त्वाचं वाटणारं करिअर लग्नानंतर अगदीच महत्त्वाचं वाटेनासंच होतं. म्हणजे इतकं की काही बायका आपलं करिअरच सोडून देतात. असं का? कारण आजही अनेक घरात बायकांना बोलण्याची, स्वतःचं मत मांडण्याची सोय नाही. जर ती मुलगी नोकरी करत असेल तर मुलं तिला रिजेक्ट करतात. मुलापेक्षा जास्त कमावणारी जर ती मुलगी असेल तिला लग्नामध्ये खूप प्रॉब्लेम येतो. किंवा लग्नानंतर जर त्या मुलीचा पगार जास्त असेल तर तिला घरी बसवलं जातं, नोकरी सोडायला लावतात. बऱ्याच सासवा तर स्वतःच्या सुनेला इतकं काम देऊन ठेवतात, इतकं तिला कामात गुंतवून ठेवतात की ती काय बाहेर जाऊन नोकरी करणार. हा, स्वतःच्या मुलीनं नोकरी केलेलं चालतं पण सुनेनं नाही करायचं. पण अशा वेळी तिने तिच्या नवऱ्याचा आधार घ्यायला हवा, असं नाही का तुम्हाला वाटत? नाही, जरूर बोलावं, पण नवऱ्यानेही तिला सपोर्ट केला पाहिजे ना. आजही अनेक मुलींच्या बाबतीत असं होतं की ज्याच्यावर विश्वास ठेवून, ज्याच्यावर प्रेम करून आपण लग्न केलंय तीच व्यक्ती आपल्याला सपोर्ट करत नाही, तीच व्यक्ती आपल्या बाबतीत कॉन्शियस होते, त्या स्त्रीला पुढे जाऊ देत नाहीत. म्हणजे करिअरमध्ये ती स्त्री त्या पुरुषापेक्षा जर पुढे जात असेल तेही त्या पुरुषांना आवडत नाही. म्हणजे हे आपलं दुर्दैव आहे की आजही प्रत्येक बायकांना घराच्या बाहेर पडूच दिलं जात नाही, त्यांना घरी बसवलं जातं. बाहेर नाही जायचं, तुला कशाला बाहेर जायचंय, तू घरचं सगळं सांभाळायचं, घरचं सगळं करायचं. आणि मग तिला म्हटलं जातं की अरे तू जातेस का घराबाहेर, तुला काही माहिती आहे का, तू बाहेर गेलीस तर तुला कळेल पैसे कसे कमवायचे असतात, बाहेरचं जग कसं आहे. अरे पण तुम्ही तिला बाहेरच जाऊ दिलं नाही तर तिला कशी आयडिया येणार की कसं बाहेरच्या जगात वावरायचं. खरं सांगू का, म्हणजे आजही बोलायचं म्हटलं ना तर अनेक बायका घाबरतात. त्यांना असं वाटतं की त्या जर बोलल्या तर त्यांचं नातं तुटेल, त्यांचं घर तुटेल, त्यांची मुलं दुरावतील. थँक्यू सो मच अनुप्रिया. तर प्रेक्षकांनो, आजचा हा प्रोग्राम आपण इथेच थांबवत आहोत. ह्याच्या पुढे पण मी बोलले होते. अहो, मी म्हणाले होते की आई माझ्या